ठीक आहे, तुमचे प्रश्न संपत नसतात कधी, मला माहिती आहे. आय थिंक झालं ना आता हिंदीमध्ये. हां, येतो 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 एक विषय संपला, आता हा विषय संपवत आपण. माझी अशी अपेक्षा आहे आपल्याकडून, प्लीज याला चांगली पब्लिसिटी द्या. दिस इज इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. इट्स व्हेरी व्हेरी क्रुशियल, व्हेरी व्हेरी क्रुशियल. Many people have fallen prey to this, so we need to save our people. We need to work. That's a public health hazard, and we have to eliminate it. Absolutely clear. So इसीलिए मुझे ये publicity जितनी ज़्यादा दे सकते हो वो दे दो. That is my request. डेअरी ओनर्सची आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स याच्यामध्ये आज मीटिंग मी सगळ्यांची बोलवली होती. उद्देश हा होता की डेअरी सेक्टरमध्ये जे फसाईचे रेग्युलेशन्स आहेत, स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये आहेत, त्याच्यामध्ये डेअरीचे पर्टिक्युलरली बोलवली होती. कारण तो खूप मोठा इश्यू आहे, अनेक वर्षापासून आहे. अत्यंत चांगले लोक काम करणारे त्याच्यात आहेत आणि काही त्याच्यामध्ये चुकीचं काम करणारे पण आहेत. आणि म्हणून FDA म्हणून आम्ही काय कारवाई करणार ॲज अ रेग्युलेटर. FDA इज अ रेग्युलेटर, आणि मी फूडच्या बाबतीत म्हणलं फूड कमिशनर स्टेट म्हणून आम्ही रेग्युलेट करतो जे फसाईचे नॉर्म्स आहेत. कारण फसाई ॲक्ट हा 2006ला आला, त्याचे रूल्स 2011ला झाले, आणि 2011 पासून आतापर्यंत वेगवेगळे रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड्स फसाईने डिक्लेअर केलेले आहे. ते मॅन्डेटरी आहे सर्वांमध्ये. जे जे फूड बिझनेसेसमध्ये आहे, ज्याला आपण FBO म्हणतो, फूड बिझनेस ऑपरेटर, ते रजिस्टर्ड असणं हा भाग वेगळा आहे. पण त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड्स जे जे प्रॉडक्ट आहेत त्याला वापरायचे, त्याप्रमाणे प्रॉडक्ट तयार करायचे किंवा सेल करायचे, हे त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यामधला एक भाग म्हणून जे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यासाठी जे स्टँडर्ड्स लागतात ते त्यांनी पाळावेत, ते त्यांनी इम्प्लिमेंट करावेत. या दृष्टिकोनातून एक इंटरॅक्शन सेशन, कायद्याचे प्रोव्हिजन, रेग्युलेशन्स कोणते आहेत ते त्यांना आम्ही सांगितले. त्यांचे जे काही इश्यू होते ते आम्ही समजून घेतले, आणि याच्यातून पुढे खूप स्ट्रिक्टली याच्यावरती इन्फोर्समेंट होईल. राईट फ्रॉम कलेक्शन सेंटर गावातलं जे असेल तिथपासून ते म्हणजे तुमचा MBO असेल, म्हणजे तुमचं जे चिलिंग सेंटर असेल, कलेक्शन सेंटर्स असेल, चिलिंग सेंटरपासून तुमच्या डेअरीपर्यंत जात असेल, मग तुमचा दूध प्रॉडक्ट बनवणार किंवा पनीर बनवणार तिथपर्यंत जात असेल, ते प्रॉडक्ट बनवून ते कंझ्युमरपर्यंत जात असतील, ही सगळी चेनमध्ये जे जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांनी हे सगळे स्टँडर्ड्स पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत, आणि त्याच्यामुळे चुकीचं काही होणार नाही हे त्यांना समजून सांगण्यासाठी, कायद्याचे प्रोव्हिजन समजून सांगण्यासाठी आम्ही मीटिंग बोलवली होती. इंटरॅक्शन केली, आम्ही प्रेझेंटेशन पण केलं की कायदा काय सांगतो, नाही केलं तर त्याचे काय प्रोव्हिजन होतात. तर 2-3 ठळक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधल्या, तर एक पहिलं की अनसेफ फूड हे कशाही परिस्थितीत टॉलरेट केलं जाणार नाही, इन्क्लुडिंग मिल्क प्रॉडक्ट्स. अनसेफ फूडची डेफिनेशन कायद्यात दिलेली आहे, त्याच्यामुळे मी इथं बोलत नाही, त्या तुम्ही वाचू शकता, त्याच्यात क्लिअरली आहे. दुसरं अडल्चरेटेड फूड, तिसरं मिसब्रँडेड, चौथं सबस्टँडर्ड, आणि अजून काय एवढंच आहे. सो अशा प्रकारच्या कॅटेगरी आहेत, आणि ह्या प्रत्येक कॅटेगरीला काय पनिशमेंट आहे हे कायद्यामध्ये दिलेलं आहे. तर ते व्हायलेट तुम्ही करू नये, त्याचे जे वेगवेगळे रेग्युलेशन्स, पहिला रेग्युलेशन फॉर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, ते बऱ्यापैकी इम्प्लिमेंट आहे आजच्या डेटला, रजिस्ट्रेशन आणि लायसन्सिंग, पण ते तेवढ्यापर्यंत चालत नाही. फूड प्रॉडक्ट्सचे जे 2011चे स्टँडर्ड्स आहेत ते बऱ्याच वेळेस कॉम्प्रोमाइज केले जातात, ते करता येणार नाही. मार्केटिंगच्या किंवा ॲडव्हर्टाइजिंगच्या बाबतीत चुकीचं दिलं जातं, ते करता जाणार नाही. त्याचबरोबर काय म्हणतो त्याला, प्रिंटिंग काय म्हणतो त्याला, प्रिंट करतो ते लेबलिंग जे आहे ते व्यवस्थित होत नाही, किंवा चुकीच्या पद्धतीने होतं किंवा मिसलिडिंग होतं, ते चालणार नाही. पॅकेजिंग त्याचे स्टँडर्ड्स ठरवले आहेत, ते पॅकेजिंग त्याच पद्धतीनं पाहिजे, ते चालणार नाही. हे त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलं आहे, आणि बाय अँड लार्ज त्यांची कन्व्हिन्स झालेली आहेत की येस आमच्याकडे काही ज्या त्रुटी असतील तर आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करू, जेणेकरून हे जे दूध आहे किंवा प्रॉडक्ट आहे, फूड अँड फूड प्रॉडक्ट जे आहेत ते कंझ्युमरला जे स्टँडर्ड फसाईने घालून दिलेले आहेत ते त्याप्रमाणे करतील. जे करणार नाही त्याच्यावर फसाई ॲक्टनुसार आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. आता हे स्टँडर्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आहे, 2011 पासून आतापर्यंत जवळजवळ टोटल 28 प्रकारचे रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड आहेत, त्याच्यातले 6 हे ऑथॉरिटीचे आहेत, मग 22 आहेत ते वेगळ्या प्रॉडक्टच्या बाबतीतले आहेत सगळे. त्याच्यातले बऱ्याचशा अंशी 6 ते 10च्या दरम्यान हे फूड अँड फूड प्रॉडक्ट्स लागतात. प्रत्येकाला मोर दॅन 1 लागतात, रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, पण ते फूड कॅटेगरी जी असेल त्यांना ते लागतात. ते स्टँडर्ड्स आम्ही जास्त इम्प्लिमेंट करू, सॅम्पलही आम्ही वाढवू, आणि त्याचबरोबर आम्ही हे सांगितलं की कंप्लायन्स करणं ही तुमची जबाबदारी आहे.
आणि इन्फोर्स करणं ही आमची जबाबदारी ॲज अ रेग्युलेटर म्हणून. ती इन्फोर्समेंट आमचं स्ट्रिंजंट होईल. त्याच्यामुळं आपण स्वतः आपल्या आदिनीस ज्यांच्याकडून तुम्ही दूध घेता, जे चिलिंग सेंटर्स आहेत, जे तुमचे प्रॉडक्ट्स आहेत, तुमचे प्लांट्स आहेत, त्या ठिकाणी याचं कोणतंही व्हायोलेशन होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आणि सबस्टँडर्ड असेल, अनसेफ असेल, तो माल रिजेक्ट करा. तो तुम्ही वापरू नका, दुसऱ्याकडे वापरून देऊ नका. सो दॅट दिस अनसेफ, सबस्टँडर्ड, अडल्टरेटेड, मिसब्रँडेड असं कोणताही प्रॉडक्ट मार्केटमध्ये येणार नाही यासाठी तुम्ही कार्यरत राहा. आणि ते कंप्लायन्स करता की नाही त्याचं एन्फोर्समेंट आम्ही बघू. आणि जिथं कंप्लायन्स होत नाही त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करू. दिस वॉज द मीटिंग. तुमच्या कारवाईचं शेतकरी फार खुश आहेत तुमच्या कारवाईच्या नंतर. आटपाडी तालुक्यामध्ये तुमचा दुधाभिषेक करण्यात आला आहे. दुधाचे रेट वाढतील असं वाटतं तुम्हाला? रेट माझ्या हातात नाही आहेत. वाढवणं हा इज अ फ्री मार्केट. त्याच्यामुळे दुधाचा किती रेट असावं ते डिमांड सप्लायवरती ठरलं जाईल. पण आपण अडल्चरेशन बंद करू शकलो, आपण सबस्टँडर्ड दूध बंद करू शकलो, प्रॉडक्ट्स बंद करू शकलो, तर ऑफकोर्स प्युअर दुधाला डिमांड वाढेल. ऑफकोर्स मार्केट फोर्सेसनुसार त्याचे जे काही परिणाम होतील ते होतील. आतापर्यंत ज्या कारवाया झाल्या, अनेक जप्त केलेला माल आहे तो टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे. किती अहवाल येणे बाकी आहे? आता खास करून दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ याचे लवकर नाशवंत होतात, त्याचे आम्ही काळजी घेत आहोत. त्याचे जे पिरियड दिलेला आहे, ड्रगच्या बाबतीत 60 दिवसाचा असतो, फूडच्या बाबतीत 14 दिवसाचा असतो, त्या वेळेतच येथील हे आम्ही इन्श्युअर करतो. त्याची सुद्धा मी आढावा घेतलेला आहे. आपल्याकडं 3 ठिकाणी आपल्या स्वतःच्या लॅब आहे. पुण्याला आपली हेल्थ डिपार्टमेंटची ऑलरेडी लॅब आहे, प्लस मुंबईमध्ये BMCची लॅब आहे, प्लस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फसाच्या PPPवरती लॅब आहे. त्याच्यामुळे आपण ते सॅम्पल वेळेत कसे होतील याची आपण काळजी घेत आहोत. सर, मनुष्यबळा संदर्भात देखील मागे एकदा अशी भरपूर एकाच दिवशी सगळं तुम्हाला परत प्रश्न यायचं नाही का असं सांगा, मी सांगू.